मित्रांनो तर पहा कसला जबराट असा व्ह्यू पॉइंट आहे. हा 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 कसली जबराट दरी दिसते ना. वाव ती चेरापुंजी. हा मित्रांनो तर जेवायला घेतले तर पाहू शकता अशा प्रकारची थाळी इतके सगळे आयटम आहेत. त्यामध्ये आपण आलोय चेरापुंजी येते. तर चेरापुंजी मध्ये एक सर्वात फेमस वॉटरफॉल आहे, 7 सिस्टर वॉटरफॉल म्हणून आहे. तर हे तर पाहू शकता, हे खाली सगळं दिसतंय का ते पाण्याचा प्रदेश, ते सगळं बांगलादेश आहे. मित्रांनो तर मी मेघालयमध्ये एका गुफेमध्ये आलोय, केव मध्ये. आणि इतकी खतरनाक गुफा आहे, तिथनं इथपर्यंत आलोय आणि इथनं पुढं नाही एकदम पातळ जागा झाली तर लोक घाबरून परत रिटर्न यायला लागले तिथनं. तर बघूया आपण कसं आहे. आणि काय लोक तर इथनं पुढे जात नाहीयेत, तर मी जाऊन पाहतो कसं आहे. सूर्य मावळायला लागला की लगेच गार वाटायला लागतं. आणि आम्ही तर कारमधनं आलोय, पण दादा भारतभर बाईकवरनं फिरतायत त्यांच्या हिरोच्या बाईकवरनं. तर मला फार आश्चर्य वाटलं की कसं करतील, एवढ्याशा बाईकवरती एवढं सारं सामान लादून कसं फिरत असतील. टेंट लगा के कहीं भी रह लेते हो, वाव, हम लोग तो सोच भी नहीं सकते इस बात को. मित्रांनो तर फायनली एका पेट्रोल पंपावर आलोय चेरापुंजीमध्ये. तर ते म्हणे 10 वाजल्यानंतर पेट्रोल पंप बंद झाल्यानंतर टेंट लावा. आता मी गाठायचो तेवढ्या वेळात. गुड मॉर्निंग मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आत्ता मी आहे मेघालयमध्ये आपण सिक्रेट फॉरेस्ट या ठिकाण पाहण्यासाठी आलो होतो काल. तर इथंच काल पेट्रोल पंपावर टेंट लावला होता. वारं भयंकर होतं तर इथं, आणि मायनस नाही 7 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर होतं रात्री. त्या टेम्परेचरमध्ये मी या टेंटमध्ये राहिलो होतो. असा टेंट रात्रभर हलत होता. हे बघा आता कसा डान्स करतोय तसा रात्रभर डान्स करत होता टेंट. तर त्या टेंटमध्ये मी राहिलो होतो. मला वाटलं नव्हतं की मी राहील, की इतकं म्हणलं आधीच थंडी आणि परत वारं, त्याने जास्त थंडी लागल. पण माणूस एकदा सेटल झाला की झाला असं आहे, बाकी काही नाही आहे मित्रांनो. तर इथनं निघतोय आता. माझ्याकडे 2 ऑप्शन आहेत, एक तर डवकी इकडं जायचं आहे आणि चेरापुंजीला जायचं आहे. तर हे 2 ठिकाणं पाहण्यासाठी जायचं आहे. पहिलं डवकीला जावं असं मला वाटतंय, मग चेरापुंजीला जावं. चला निघूया मित्रांनो. तर ज्या पंपावर थांबलोय त्यांनीच नाही चहा आणून दिला. तर माझ्याकडे ब्रेड आहे, तर चहा ब्रेड खातो. सकाळचा नाश्ता झाला, बरं झालं चहा इथंच भेटला. तर चला, अशा प्रकारे चांगली माणसं असतात, तर नाश्ता करूया. ओके मित्रांनो तर निघतोय. तर बघा कसलं वारं सुटलंय, डेंजर. फाटल असं वाटतंय. उरकतो मी, टेंट उरकतो आणि निघतोय आता. चलो मित्रांनो तर फायनली टेंट वगैरे इथं लावला होता, आवायला सगळं, आणि आता निघतोय इथनं. तर चला जाऊया. गाडी सामान वगैरे लोड केलं. आपल्याला 2 ठिकाणं जायचं आहे, ड्युकी रिव्हर आणि चेरापुंजी. तर 2 दिवस लागतील का 3 दिवस लागतील माहीत नाही. मी लई काळा पडलोय, ट्याना झालोय बहुतेक. मला तोंड धुवायला पाहिजे कुठं तरी थांबून दुपारी. लई गार पाणी, हातच लावशी वाटत नाही पाण्याला, अशा प्रकारचं आहे. तर चला निघूया. पहिलं 4 क्लॉक काढायला लागेल. रोज 4 क्लॉक लावतो मी अशा प्रकारे. मित्रांनो तर फायनली निघतो इथनं. आता आपल्याला जायचं आहे चेरापुंजीला. तर चेरापुंजीत 4 स्पॉट आहेत. 4 स्पॉट आज दिवसभरात कवर करायचा विचार आहे माझा. पण मी इंस्टाग्रामला व्हिडिओ टाकला नाही. मी सकाळ ऑइलचं पण भरपूर होत असेल भाऊ, इतकं थंड इथं. माणसं म्हणतात कोल्ड स्टार्ट होऊन द्या. कोल्ड स्टार्ट व्हायला गाडी रेस तर पकडली पाहिजे. किती मिनिटाचे स्पेस आहे आपल्याकडे? 35. जास्त नाही, महत्वाचा व्हिडिओ काढायचा नाही, खूप नाही जास्त काढून. मित्रांनो तर निघतो इथं पेट्रोल पंपावर नाही मुली कामाला. प्रत्येक पेट्रोल पंपावर नाही तुम्हाला मुलीच कामाला दिसतील पेट्रोल टाकायला. कारण इथं गव्हर्नमेंटचा नियम आहे काहीतरी, त्यामध्ये मुलींना प्राधान्य दिलं जातं. म्हणजे मुली जास्त आहे का काय माहिती इथं लोकसंख्या, पण सगळ्या कामात मुलींना समान इक्वल हक्क दिला जातो. तर पेट्रोल पंपाचं ह्याचं नक्की काय इथलं सांगतो मी. तर तिथनं आपल्याला खाली जायचे. आता आपण चाललोय चेरापुंजीला, मग जाणार आपण. चला चलो, शॉर्टकट दिसतोय. ओके भाई, चेरापुंजी
हाँ शॉर्टकट है नहीं है हाँ नहीं नहीं शॉर्टकट से भी चला जाऊंगा बरोबर चाललोय का मी पण चेरापुंजी इथनंच शॉर्टकट घेतला होता मागच्या वेळेस पण मला आठवते तर इथनं जवळ आहे 42 किलोमीटर आहे 1 तासात पोचतोय आपण त्याच्या अगोदर कुठंतरी मध्ये इथं जाऊन एक व्हिडिओ अपलोड करतो त्याला इंस्टाग्रामला मित्रांनो तर अशा प्रकारे ट्रॅडिशनल लोकांचा पोशाख आहे चेरापुंजी 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 हां ओके हाय मित्रांनो तर सकाळ सकाळ आपण नाही एकदम कच्च्या रोडनी कच्च्या म्हणजे पक्काच रोड आहे पण छोटा रोड आहे शॉर्टकट रोडनी चाललो आहे आपल्याला जायचं आहे ह्याच्याकडं चेरापुंजीकडं ओके चेरापुंजीकडं जाताना एकदम मेन रोडला लागण्यासाठी शॉर्टकट रोड आहे त्या रोडने आपण चाललो आहे मित्रांनो तो रोड खराब आहे चेरापुंजीकडे जाताना जरा मध्ये खराब आहेत म्हणजे काय काम बी चालू दिसा नाही काहीच दिसा नाही तर आपण आता स्टेट हायवे 5 वर प्रवास करतोय पॅचमध्ये खराब आहे पॅचमध्ये पण धूळ लय उडतील त्यामुळं चला पुढं जाऊन एकदम मस्त व्ह्यू आहे तो एक दाखवतो तुम्हाला पहिले तर मला वाटतं डबल डेकल ही आहे ना ही फुलं आहे तिकडं जावं ट्रॅक करून 2.5 किलोमीटरचा आणि मग त्याच्यातली टुरिस्ट स्पॉट पाव चेरापुंजीमध्ये सनसेट पाहिला त्या ह्याला येऊ जी पार्क आहे ना त्याला सनसेट पाहायला येऊ बाकी पहिलं डबल डेकन पाहून येऊ मागच्या वेळेस राहिलं होतं ते पाहिजे चलो मित्रांनो तर एक पूल लागलाय तांग झोंग सेंग पूल म्हणून आहे तर अशा प्रकारचा पूल आहे तर इथे एक फोटो काढतो तर मित्रांनो अशा प्रकारचा पूल आहे एकदम मस्त दिसतोय पूल ओके तर चलो चलते हे तिथं फ्रूट वगैरेचं मार्केट बनलेलं आहे हां तुम्हाला म्हणलं होतं ना एक नंबर व्ह्यू आहे हा व्ह्यू आहे दरीचा वाव इथनं बंजी जम्पिंग पण होती तर इथं एक रीलच काढू आपण कुणाकडून ते फोटो काढून घेऊ गाडीसोबत मित्रांनो तर इथं व्हॅली पशी आलं होतं तर हे सर भेटले आपले MP मधनं हे त्यांची फॅमिली सगळी तर ह्यांना भेटून खूप भारी वाटलं आपसे मिलके बहुत बढ़िया लगा सर ओके तर सरांनी आपला फोटो वगैरे काढला तर मला पण एक रील काढायची होती पण चला गाडी इथं पार्किंगचे पैसे घेतोय वाटतं पुढं जाऊन लावतो आपण मित्रांनो तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि आता एकदम जबराट असा व्ह्यू दाखवतो तुम्हाला स्टँड घेतो स्टँड घेतल्यावर आपल्याला एखादी रील वगैरे काढता येईल ओके मित्रांनो तर पहा कसला जबराट असा व्ह्यू पॉइंट आहे हा कसली जबराट दरी दिसते इथनं वाव मस्त अशा प्रकारचा व्ह्यू पॉइंट आहे तर चला आपण मागणं मित्रांनो तर हे ठिकाण नाही वे चेरापुंजीकडे जाताना आहे आणि इथं नाही वे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करू शकतो आपण बंजी जम्पिंग पण करू शकतोय हे आपण काय म्हणतात त्याला रस्सीने ही जातात त्याला काय म्हणतात आता त्याचं नाव विसरलो मी अशा प्रकारे तुम्ही रस्सीच्या साह्याने पण जाऊ शकताय वाव लाईट डाऊन झाली त्यामुळे दिसा नाही मित्रांनो तर फायनली इथनं निघतोय आता इथं पाहू शकताय झिप लाईन म्हणते त्याला झिप लाईन करू शकतोय आपण आणि बंजी जम्पिंग करू शकतोय अशा प्रकारचे ॲक्टिव्हिटी आहेत व भारी ठिकाणी मस्त वाटलं इथे येऊन
ओके ओके मित्रांनो, ते आपल्याला भेटले होते. ओके ओके चलो चलो. ओके ओके चलो. मुंबई पुणे चला. ओके. टेक अ मिनिट टू क्लीन. चेरापुंजीला जाताना एक प्युअर व्हेज हॉटेल भेटून जाईल. अशा प्रकारचे पाहू शकता प्युअर व्हेज हॉटेल आहे क्लाउड कंट्रीमध्ये. बंदर मार्ग 450 रुपयाला थाळी इथं. ॲम्बियन्स चांगला केला आहे त्यांनी. काय होतं चला. ओके चलो. चेन एक बार टाईट करून घे पाहिजे मॅकॅनिक भेटला. मित्रांनो तर पाहू शकता इथं सगळे असे गावात सुकलेले डोंगर एक पण दिसायला भारी दिसतात. आता इथे एक व्हेज हॉटेल आहे तर तिथं मला वाटतं व्हेज थाळी खावं आणि मग पुढच्या प्रवासात जावा. तोपर्यंत तिथं व्हिडिओ वगैरे पण एडिट करू आपण. अशा प्रकारे वायफाय बिफाय असेल तिथं. 2 व्हिडिओ शेड्यूल करतो आणि जेवण करतो. काय गडबड आहे 1-2 दिवस अजून वाटतात त्याच्या पलीकडे काय होतं. 10 किलोमीटर राहिले 8 किलोमीटर राहिले इथनं चेरापुंजी. मित्रांनो तर इथं प्युअर व्हेज हॉटेल दिसलं मला. तर प्युअर व्हेज हॉटेलमध्ये थांबूया बघूया नक्की काय काय जेवायला. लय महाग असेल पण तुम्हाला दाखवतो महाग किती काय. चला. डोसाचा असेल 150 रुपयाला. बघूया जेवण करूया. तसं मला भूक नाही आहे पण लई दिवस झाला असं आचार पचारच खातोय. तर प्रॉपर जेवण केलं पाहिजे असं मला वाटतंय म्हणून आलं. मित्रांनो तर फायनली आलो आहे हॉटेलमध्ये. 290 रुपयाला थाळी अनलिमिटेड. तर त्यात नाही वे आत्ता मला मिक्स व्हेज खोपता वगैरे ग्रीन कंट्री हे काय होता ग्रीन ओके पिकल. तर अशा प्रकारे आहे. तर मला वाटतं थाळी खावं. मित्रांनो तर टोकन घेतलं आहे 280 रुपयाचं अनलिमिटेड थाळीचं. तर ह्या मॅम ओके. तर मित्रांनो अशा प्रकारे खाली जायचं आहे आणि इथं बघूया कसं आहे. आता ह्याच्या एवढे पैशात नाही मी 2 वेळा जेवलो असतो राजस्थानी हॉटेलमध्ये. तर कुठं बसू आपण. 8 to सीट. मित्रांनो तर जेवायला घेतले तर पाहू शकता अशा प्रकारची थाळी. इतके सगळे आयटम आहे. 290 रुपयाची थाळी ही. तर अशा प्रकारे जेवतोय आता. अनलिमिटेड आहे किती पण खाऊ शकतोय आपण. तर चला म्हणजे पैसे घेतात त्या मानाने क्वांटिटी वगैरे पण आहे चांगली. इथं बाजूला व्ह्यू पण चांगला आहे तो पण दाखवतो तुम्हाला. मित्रांनो तर जेवण वगैरे झालं. आता इथनं तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. ह्या साईडला एक व्ह्यू आहे तो व्ह्यू दाखवतो आणि निघतो आपल्याला. आता हे तर जायचे इकडची चेरापुंजीमधले पर्यटन स्थळ पाहिजे. तर अशा प्रकारे 1 नंबर हॉटेल आहे भाऊ. 290 रुपये घेतले पण तासच झालो मी. 7 रोट्या खाल्ल्या अनलिमिटेड होतं. अशा प्रकारे क्रिसमससाठी हे केलेलं आहे. आणि इथनं असा व्ह्यू आहे हॉटेलपासनं. आपल्याला युटर्न घेऊन यायचे बहुतेक माघारी खाली. हे पाहू शकताय वन ऑफ द रेनिएस्ट प्लेस ऑफ द चेरापुंजी. इथं सगळ्यात जास्त पाऊस पडतो असं. 1 नंबर हॉटेल होतं तसं. हे बघा ही झाडं बिडं कसली जबराट गार्डन बिडं. आणि हे क्रिसमससाठीची तयारी. वा मस्त. मित्रांनो तर निघतो इथनं आता. हे मॅडम होते. चलो ओके 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 बहुत बढ़िया खाना बहुत बढ़िया. ओके ओके ओके. चला मित्रांनो हे सगळं हे ट्रॅडिशनल पद्धतीचा ड्रेस आहे यांच्या स्टाफचा अशा पद्धतीचा. तर चला आपण निघूया आता इथनं वरती. चला बडीशेप खातो निघतो. पहिले व्हिडिओ अपलोड करतो. इथं वायफाय आहे. फायनली निघतोय. चांगलं चापून हाणलं. जवळपास 7 रोट्या खाल्ल्या. लय परवडलं तसं मला. भाजीन ही घेतलं असतं ना रोट्या तर 3 रोट्यान भाजी 280 रुपयाला होती. ह्याच्यात 4-5 भाज्या सगळं आलं होतं. चला बरं आता मी लांबचा एक पॉईंट आहे ना ते आज कवर करून घेतो. डबल डेकन वॉटरफॉल. मित्रांनो तर आलो आहे चेरापुंजीमध्ये. तर गाडी का बंद पडली. तर इथं तुम्हाला
सेवन सिस्टर वॉटरफॉल पाहायला भेटतो. पुढे गेल्यावर दाखवतो मी. आणि पुढं एक पार्क आहे, त्या पार्कला आपण संध्याकाळी जाण्याचा प्रयत्न करूया, तर नाही तर उद्या सकाळी जाऊया, पाहूया कसं होतं आहे. पहिलं तर मला आता लांबचा स्पॉट कवर करून घेऊ द्या. डबल डेकन वॉटरफॉल. मित्रांनो तर फायनली पोचलोय चेरापुंजीच्या सेवन सिस्टर वॉटरफॉलला. तर इथं गाडी पार्किंगला लावली आणि ह्या साईडनं व्ह्यू दिसतो वॉटरफॉलचा. त्यांनी एक व्ह्यू पॉईंट पण बनवला आहे, पण पाणी कमी आहे आता. डिसेंबरमध्ये थोडी पाणी राहणार आहे. ज्यावेळेस तुम्ही पीक पावसात येता ना त्यावेळेस दिसतंय. हां, पाणीच नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस पीक पावसात येताल ना त्यावेळेस असं सगळं तेव्हा दिसतंय का अख्खं. त्यातनं 7 असे मोठे मोठे धबधबे पडतात, त्यामुळे त्याला सेवन सिस्टर वॉटरफॉल असं म्हणतात. पाहू शकताय हिवाळ्यात नाही काय ह्या वॉटरफॉलला. आणि हे बघा दरी कसली जबराट दिसते, खाली गाव पण आहे दरीत. इथं नुसतं दूध पडत असल्यागत वाटतं, इतक्या लांब भारी दिसतं ना. ते एखादी क्लिप असली तर मी टाकल, नाही तर फोटो टाकाल ह्याच्यावरती. कसं दिसतंय बघा, एक नंबर भाऊ. अशा प्रकारचं हे एक पहिला पॉईंट होता. इथं तुम्ही झोका वगैरे पण खेळू शकताय. बाकी वरती जाऊन पण फोटो वगैरे काढू शकता. आता फोटो काढण्यासारखं काही नाहीच इथं. अशी कपारकट झाली ना, पाणी पडतंय. आता उगाच धार लागली थोडी थोडी दिसतंय. एक आहे थोडा बारका, बाकी नाही आहे. आणि आपण त्या पार्कमध्ये पण जाणार आहे जिथनं ते पाणी येतं वळणं येतं आहे. ती बघूया तिथं अगोदर कुठं जायचं, केवकड जायचं का पार्कमध्ये जायचं, तर तिथं गेल्यावर ठरवूया. चला मित्रांनो, तर अशा प्रकारे लहान मुलांसाठी खेळायसाठी पण बनवलेलं आहे हे जोखे वगैरे. आणि लांबपर्यंत तिथनं असं जवळपास 1 किलोमीटरचा व्ह्यू पॉईंट बनवला आहे की लोक किती जरी आली तरी पाहायला भेटेल असं. पण आता पाऊस काळात ते पाण्याची मजा आहे, आता काहीच नाही आहे इथं अशा प्रकारचं. पण आत्ता ऊन आलं आहे म्हणून बरं वाटतंय, नाही तर लई थंडी भाऊ. वातावरण खराब झालं आहे इथं, नुसतं आभाळ येते. चला आपली गाडी घेऊन नेक्स्ट डेस्टिनेशनकडे जाऊया आपण. मित्रांनो, तर आता आपण चाललोय बांगलादेश व्ह्यू पॉईंट पाहिला. इथलं तर कसला जबराट व्ह्यू दिसत असेल सेवन सिस्टर फॉलचा. मी एखादा व्हिडिओ पाहिला होता, पीक मान्सून मेघालय, तो तर कसला जबराट दिसत होता. चला जाते तिकडे पण टुरिस्ट. मित्रांनो, तर आलोय आता इथं बांगलादेश व्ह्यू पॉईंट म्हणून आहे. तर काय दिसतंय बांगलादेशचं काहीच दिसत नाही. तेव्हा 2 मिनटं जरा गाडी व्यवस्थित लावू दे, तुम्हाला दाखवतो. ओके, व्ह्यू पॉईंट आहे. इथनं बॉर्डर कुठं नाही, बॉर्डर लाईन दिसते का इथनं. विचारायला पाहिजे कोणाला ते. हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता चेरापुंजीमध्ये. चेरापुंजीमधनं आपण आलोय बांगलादेश बॉर्डर पाहिला. तर इथं पाहू शकता, हे खाली सगळं दिसतंय का ते पाण्याचा प्रदेश, ते सगळं बांगलादेश आहे. तिथं काय ते जत्रा बैली आजची अशा प्रकारचं आहे. ते पाणी दिसतंय, त्याच्या अलीकडे एक फेन्सिंग आहे आणि तिथं इंडिया आहे. आणि ते आपण नाही ह्या दुर्बिणीच्या मदतीने पाहू शकतोय. तर इथनं नाही आपल्याला तिथं ते पाहण्यासाठी हे माणूस 30 रुपये घेतो आणि तिथपर्यंत आपण जाऊ शकत नाही आपली गाडी घेऊन. त्यामुळे आपण इथनंच पाहू शकतो. ह्यो शेवटचा बांगलादेश व्ह्यू पॉईंट आहे. इथनं प्रॉपर बांगलादेश दिसतंय. म्हणजे तुम्ही जर दुर्बिणीतनं पाहिलं ना, त्यांची माणसं बिनसं सगळी दिसतात. अशा प्रकारचं आहे. 30 रुपये द्यायला लागतंय, पण व्ह्यू चांगला येतोय, पाहायला भेटतंय. आपण आता पडलो असतो मी आता डाऊकी म्हणून एक गाव आहे इथं मेघालयमध्ये. तिथनं आपण नाही बांगलादेश बॉर्डरला जाणार आहे. तिथनं म्हणजे आपण तिथले पैसे आपले पैसे किती असतात हे सगळं पाहणार आहे. तोपर्यंत तुम्ही काय करा मित्रांनो, फॉलो करायला का, फॉलो करा. नाही इतक्या लांब आलं तरी तुम्ही फॉलो करा, नाहीत का फॉलो करा. आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव लिहायला का, हर हर महादेव लिहिलं तरी उत्साह वाढतो माझा. आणि फॉलो नक्की करा. नहीं करेगा मित्रांनो, तर आता नाही वेळ मी इथं थांबलो होतो बांगलादेश बॉर्डर पाहण्यासाठी. तर हा भाऊ आपला आसाममधनं भेटला होता. तर भाऊने माझे पैसे दिले दुर्बिणीतनं पाहिजे म्हणला, तो लय लांब ना आलाय मी त्यामुळे भाऊने दिले माझे पैसे. धन्यवाद. अशा प्रकारचं आहे. बाय 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 बाय. बाद में मिलेगा. और तुम्हारा चैनल का नाम क्या है? MH बॅकपॅकर. मित्रांनो, तर आपण आता बांगलादेश व्ह्यू पॉईंट पाहून आलो. आता मौसमाई क्यूजला थांबलो आपण इथले. तर मित्रांनो, तुम्ही जरी यायचा प्लॅन करत असाल शिलाँगला, इकडं
फिरायला मेघालयला, अशी तुम्हाला गाडी भेटून जाते. ही गाडी 4,000 रुपये दिवसाची रेंट घेते. कितने दिन में घुमाते आप मेघालय? 6 दिवसात फिरवतात. तर 6 दिवसात तुम्ही येऊ शकताय. 4 जण आरामात बसू शकताय. 4 जण म्हणजे प्रत्येक दिवस तुम्हाला नाही 1,000 रुपये ट्रॅव्हलिंगचा खर्च येईल. आपका नंबर बताइए, आपको कॉन्टॅक्ट करेंगे लोग. 7627964502. तर मित्रांनो, कुणाला यायचं असेल तर ह्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. 4,000 रुपये दिवसाला तर योग्य वाटतात मला. 4,000 रुपये जास्त नाही आहे. मित्रांनो, तर मौसमाई केव हे फक्त नाही 1.5 किलोमीटर आहे शिवशिष्ट वॉटरफॉलपासून. तुम्हाला इथल्या इथंच 3 वॉटरफॉल पाहायला भेटतात. अशा प्रकारचं आहे. 3 पॉईंट पाहायला भेटतील आणि इथंच 3 केव आहेत. तर 3 केव आहेत वेगवेगळ्या. तर 3 पाहूया आपण. मौसमाई केव मित्रांनो, तर मौसमाई केव म्हणून हे ठिकाण आहे. तर ह्या ठिकाणी मग आपल्याला जायचं गाडी पार्किंग 2 व्हीलरसाठी 10 रुपये. अशा प्रकारचं आहे. वरती डोंगरात ही गुफा आहे. गुफा दाखवतो, मस्त आहे, तुम्हाला मजा येईल. तर गेट आहे. चलो. कुठले हो? नमस्कार नमस्कार. सांगलीचे का? काय म्हणते? ठीक आहे. हा ठीक ठीक. काय चालायचं परत? चांगला आहे चांगला. ओळखताय म्हणजे तुम्ही अगोदरपासून? तुम्हाला बघतो तो व्हिडिओ वगैरे बघतो. ओके ओके 32 शाळा पन्नमडे शाळा. ओके ओके. तर मित्रांनो, हे सर भेटलेत आपले सांगलीचे. नमस्ते. त्या सरांना भेटून चांगलं वाटलं. चला पुढे गेल्यावर त्यांच्याबरोबर दाखवाल तुम्हाला मी. ओके. नो नो आई विल पे. ओके ठीक है. तो इथे पाजी भेटलेत. तर शिलोंग से ही आप? शिलोंग में गुरुद्वारा है क्या रुकने के लिए? रुक सकते हैं क्या उधर? ओके 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 ओके. मित्रांनो, ते पोचलो आता मेघालयमध्ये. तर एक ओळखीचे भेटले होते. आता 10 रुपयाचं एंट्री फी होती. एंट्री फी दिली 10 रुपये आणि आपण चाललो आता पुढं. तर गाडी कुठं पार्किंगला लावायची 2 व्हीलर पाहिलं तर. मित्रांनो, ते हे सर आपले इंडियन आर्मीमध्ये होते आणि ते गुवाहाटीला ड्युटीला आहेत. आणि त्यांच्याबरोबर बोलून खूप भारी वाटलं. तर सर आपल्या पहिल्यापासून ओळखत होते. पण इथं काय झालं, पाठीमागे एक गाण्याचा कार्यक्रम चालू आहे आणि त्या गाण्याच्या कार्यक्रमामुळे नाही व्हिडिओला कॉपीराईट येतो आणि व्हिडिओ टाकून काय उपयोग होत नाही. त्यामुळं नाही ते काय बोलले ते म्यूट केलं आहे. तर त्यांना खूप भारी वाटलं. त्या ताई म्हणल्या, आम्ही ट्रेनने आलो आहे तर आम्हाला इतकं लांब वाटतंय, तुम्ही तर मोटरसायकलवर आलाय तर लई लांब आलाय तुम्ही, असे म्हणले. तर त्यांना भेटून चांगलं वाटलं. आणि आता चला जाऊया पुढं. मित्रांनो, तर इथं गाडी लावली आता आणि तुम्ही पाहू शकता इथं गाडी लावली पार्किंगला. आणि आत्ताच आपल्याला सर भेटले ते. तर त्या सरांना भेटून भारी वाटलं. त्यांनी आपल्याला फ्रूट सॅलेड खायला घातलं. माझ्याकडे काही जागा नव्हती. मी इतक्या रोट्या खाल्ल्या होत्या तिथंच की तरी बरंच खाल्लं. सर लय आग्रह करत होते त्यामुळं. आणि इथं पाहू शकता इथं हे भाऊ इतक्या जोरात गाणी म्हणतोय. म्हणजे खरं टॅलेंटेड माणूस आहे. पण व्हिडिओ काढतोय मी, मला कॉपीराईट यायचा अशा प्रकारचा आहे. तर सगळं व्हॉइस ओव्हरच करायला लागणार आहे मला. आता पाहू शकता हे तुम्हाला इथं नाव दाखवतो. केवचं नाव काय? मौसमाई केव. मित्रांनो, तर इथं आत 30 रुपयाचे तिकीट काढायचे. लहान मुलांसाठी 10 रुपये, आपल्यासाठी 30 रुपये. आणि ते तिकीट काढून आपल्याला पुढं जायचं आहे. इथं येत असाल तर कॅश घेऊन या. आणि पुढं आल्यानंतर ना असे शिड्या लागतात. जंगलातनं पूर्ण वरती जायचे. इकडून घुसायचं आणि त्या साईडने एक्झिट आहे. तर बघू आपण पार करू शकतोय का नाही. हां, तर मला तर वाटतंय पार करेल. तरी बघूया. चढत जायचे शिड्या. चला वरती गेल्यावर दाखवतो तुम्हाला. अशा शिड्या आहेत वरती जाण्यासाठी.
मित्रांनो, तर मॅक्स टू मॅक्स 50 पायऱ्या चढून आलं ना अशी गुफा लागती आणि ह्या गुफेतनं आपल्याला जायचे पलीकडं. बऱ्यापैकी लोक नाही वे माघारी येतात निम्म्यातनंच घाबरून. तर आपण घाबरण्यापैकी नाही, आपण पार करणार आहे आणि दुसऱ्या साईडने निघणार आहे. ही गुफा पाहताय का? ही गुफा पार करून आपल्याला पलीकडच्या साईडला जायची. इतकी खतरनाक गुफा आहे की लोक नाही वे माघारी येतात फिरून. तर आपण पाहूया जातोय का नाही. तर चला तुम्हाला दाखवतो कसा प्रवास राहतोय या गुफेतनं. अशा प्रकारे इथनं पहिला टप्पा तर सोप्पा आहे, जिथं तुम्ही 50 फुटापर्यंत आरामात जाऊ शकताय. पण जिथं अवघड लागेल तिथं मी तुम्हाला दाखवल नक्कीच. अशा प्रकारची गुफा आहे खालनं. मौसमी केफ. मोसमी केव म्हणून आहेत, सर बी व्हिडिओ काढतात. मित्रांनो, तर आलोय आतमध्ये. तर आतमध्ये पाहिलं ना तर अशा प्रकारचं ही चून खडक आहे ना त्याच्यापासून बनलेली नॅचरल गुफा आहे. म्हणजे ही कोणी कोळलेली नाही आहे, काही नाही आहे, नॅचरल आहे, नॅचरल. अशा प्रकारचे स्ट्रक्चर. आणि मी चाललोय, माझा कोणतंही मागं व्ह्यू घेण्यासाठी पाहिजे होतं, मग मजा आली असती. ही बंगाली मध्ये व्हिडिओ बनवतात. इथनं बघा आता एकदम बारकी जागा झाली. इथं पाहू शकता, इथनं अजून बारीक होते. लोक टाकायला लागले तिथं. वय ती बघा कसलं जबराट आहे, दिसतंय का नाही. लाईट कमी, मी फ्लॅश लाईट पण लावली. अशा प्रकारे चून खडकापासून बनलेली गुफा आहे सगळी. मित्रांनो, तर मी मेघालयमध्ये एका गुफेमध्ये आलोय, केव मध्ये. आणि इतकी खतरनाक गुफा आहे. तिथनं इथपर्यंत आलोय आणि इथनं पुढं नाही एकदम पातळ जागा झाली. तर लोक घाबरून परत रिटर्न यायला लागले तिथनं. तर बघूया आपण कसं आहे. आणि काय काय लोक तर इथनं पुढे जात नाहीये. तर मी जाऊन पाहतो कसं आहे. Yeah, I'm not coming inside. No. चल जा भी तू ही। को आके पे लेना होगा। हाँ, इनके पास दे देना. तो आप इनके पास दे दे, ये जा रहे अब मेरा वीडियो निकालना है खाली मेरा पीछे पीछे. खाली वीडियो तो आप बस दादा. अच्छा ना ना तरी तुम्ही आगे जाओ, उन्हाळ वीडियो ताता देख भी ए माता के नीचे दिखे. अरे असो माता. मित्रांनो, मिस केला मी माझा मिस हे पाहिजे होतं. पाठीमाग नाही येणार, लय पाठीमाग. लता असा नाही, आ जाओ. लता तर मित्रांनो, लता तिथं चलो मी तिथं जातो आत. तर अशा प्रकारे तिथनं दुसरा टप्पा आहे. अशा प्रकारे हा सगळ्यात खतरनाक आहे. इथंच लोक टरकतात आत यायला. अरे बसून बसूनच जायला लागणार इथनं. हा हा होयच्या गावात. मित्रांनो, आतमध्ये बघा एवढी बोळात यायला लागले. सोपं आहे तसं, एवढं अवघड नाही. भीती वाटायची काम आहेत फक्त. दिसलो का मी आलोय. इथनं पुढे एक पूल आहे. सर क्या हुआ? नहीं, हमारे लोग उधर छूट गए, लेने जा रहे. बहुत दूर है क्या? नहीं, आवाज थोड़ा दूर है. मित्रांनो, तर आलोय हा पूल पार करून. अशा प्रकारची गुफा आहे. मित्रांनो, तर हे तर एकदम खतरनाक बघा कसं झालंय. अरे बापरे. अशा प्रकारची गुफा आहे, पाहू शकताय. दो रास्ते क्या इधर से? आप वापिस जा रहे?
नहीं सिर्फ वीडियो ले रहा हूँ मैं. ओके ओके तुम्ही कुठं आले महाराष्ट्राला काय महाराष्ट्रात ना बोलीवर आठवलंच पाटलंच ओके. प्रॉपर कुठं बारामतीचा आहे मी. पुणे ओके पुण्यावर आलोय हां मी पुण्यावर आलोय. ओके ओके ग्रुप आलाय काय तुमचा ओके ओके मित्रांनो तर परत एक बारीक एकदम पॅच आलाय तर त्या पॅचमधनं आपल्याला जायचंय पलीकडं एकदम नॅरो असा ಕುತ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ರಿ ಅಷ್ಟೇ ಕುತ್ಕೊಂಡು ಆಮೇಲೆ ಕಾಲ್ನ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ इथं मध्ये एकदम इझी आहे थोडं पण चला हे खतरनाक पॅच आहे अयो केवढीशी जागा आहे एवढीशा जागेतनं जायचे ಇಷ್ಟು ಮಾಡ್ತಾನೆ ಕಾಲ್ನ ಎರಡು माता देखे हो बाल भी तो बड़े एक मिनिट सर एक हुआ देखने भागता है मित्रांनो तर हा अवघड पॉईंट आहे इथं जरा जपून डोकं बिकं हां आईच्या गावात गुडघ्याला लागलं आईच्या गावात तर मित्रांनो ही लाईमस्टोनची गुफा आहे ॲडव्हेंचरच आहे भाऊ अशा प्रकारची गुफा आहे मित्रांनो तर इथं एकदम असे भारी पाहू शकताय कसं झालं ही लाईमस्टोन पासून बनवलेलं आहे हा हा अशा प्रकारचं इथं मध्ये स्ट्रक्चर झालं एकदम जबर तिथं ओके 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 बँगलोर से आप मित्रांनो हा नाही मराठी महाराष्ट्र ओके मित्रांनो अशा प्रकारचं आहे मित्रांनो तर फायनली आपल्याला उघडं दिसलं भाऊ ना लाईट आलेली दिसली आपण बहुतेक बाहेर आलोय ह्या साईडला काय पाहूया ह्या साईडला पण अजून एक गुफा जाते का काय लांब पाहिलं पाहिजे ओके इकडं पण जाते गुफा कुठं जाते पण इधर से जा रहा है किधर तो कुठं ते चालली इकडं पडदामानी बघा पडताल वरती निघते का जंगलात नाही इथं इकडं पण निघते तिकडून येण्यापेक्षा इथनंच गेलेलं बरं आहे हां मित्रांनो आता फायनली शेवटच्या टप्प्यात आलोय आणि ह्या टप्प्यातनं कोणी येत नाही त्या टप्प्यातनं आलोय मी ओके आपल्याबरोबर आहे पुण्यातले सर आहेत कुठे गेली तुमची जोडी ओके ओके अशा प्रकारच्या इथनं पुढं पण जाऊ शकतोय आपण फायनली पोचलोय बाहेर नाही एक्झिट नीचेच आहे सर हां मित्रांनो तर फायनली ह्याच्यातनं बाहेर आलोय आणि आता खाली निघालोय अशा प्रकारे अरे टाइम पण संपला याचा 7 मिनिटं उडवले मी इथं 7 मिनिटापेक्षा जास्त मोठा व्हिडिओ काढला मी 7 मिनिटं होता कॅमेऱ्यात वेळ तर चला एकदम मस्त ठिकाण होतं चला मित्रांनो तर ती गुफा पाहून झाल्यानंतर ना आपण पुढचा पॉईंट पाहण्यासाठी इको पार्कला आलोय तर चला जाऊया इको पार्कमध्ये आलोय आता इको पार्कमध्ये तर चला अरे बाई छोड दे मित्रांनो तर इको पॉईंटला एंट्री होते पहिले 20 रुपये तिकीट आहे तर तिकीट घेऊया आपण मित्रांनो तर इथं गाडी लावली आणि आलोय आपण इको पार्कला तर इको पार्कला पार्किंग 10 रुपये आणि तिकीट 20 रुपये अशा प्रकारचं आहे तर चला जाऊया मित्रांनो तो इको पार्कमध्ये आलोय चेरापुंजी शोहरा म्हणून हे ठिकाण तर त्या ठिकाणी आलोय डेबाळगत झालं मी आज लय खाल्लंय मेन म्हणजे ते नंतरचं फ्रूट सॅलेड खाल्लं ना त्यामुळे डेबाळ ऐकतच नव्हते ते बरंच चाललं त्यांना वाटलं आपला माणूस इतक्या दिवसांनी भेटलाय काय ते खायला घातलं पाहिजे नको म्हणतोय ते खायला घातलं इथनं व्ह्यू येतोय वाटतं वय ना व्ह्यू पॉईंट आहे खाली जाऊन येऊ आत ना सुंदर असं फाउंटेन आहे पाहू शकताय ना अशा प्रकारे जायचे गार्डन डेव्हलप केलंय त्यांनी आणि हे दिसतात काही धरण छोटी छोटी बनवलेत ना ह्या धरणात पाणी वयनं येत आहे डोंगरात ना आणि मग ही तिथनं धबधब्यातनं खाली पडतं अशा प्रकारचं आहे जे 7 सिस्टर फॉल दिसतात ना तिकडून ते इथनं पाणी जाते हे दिसतंय का वयनं डोंगरात नाही ह्याच्यात येतं ज्यावेळेस वरती पाऊस पडतो तेव्हा इकडून खाली जाते पाणी तर तिकडंच जाऊया पहिलं आपण
मित्रांनो, तर इथनं सगळ्या पार्कचा व्ह्यू येतोय. अशा प्रकारचं पार्क आहे, पाहू शकताय. लांबपर्यंत आहे. 20 रुपये तिकीट आहे. माणसं तिथपर्यंत जिथं खेळतात ना तिथपर्यंत जातात, तिथनं पुढं नाही जात. ते खाली दिसतंय का सपाट सगळं पाणी पाणी, ते सगळं बांगलादेश आहे. अशा प्रकारे बांगलादेशचा पण व्ह्यू येतोय. आता अशा प्रकारे हे वय न येत आहे ना पाणी, हे डोंगरातनं, तर हेच पाणी खाली जात आहे. तिकडून पाहिलं ना तर हे 7 सिस्टर फॉल दिसतात. मित्रांनो, तर हे बघा बघा कसा रिस्क घेऊन वरती उभा राहिला असा. इथं बघा खाली फोटो काढण्यासाठी कसला खतरनाक व्ह्यू येतोय. फोटो बघू. तो बांग्लादेश में ही पहुंच गया भाई इधर से ऊपर. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आहे आता मेघालयमधील चेरापुंजी येथे. तर तुम्हाला मी म्हणलंच की आपण नाही 7 सिस्टर वॉटरफॉल कुठनं व्ह्यू पॉईंट आहे तिथनं पाहिला, पण तो तयार कुठं होतो, तो खाली कुठं पडतो ते तुम्हाला दाखवणार होतो. तर तेच दाखवणार आहे आता मी. तर अजय भाई इथं. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे आता चेरापुंजी मधील इको पार्क मध्ये. आणि इको पार्क मध्ये नाही अशीच नदी टाईप एक पोर्शन वन येतं, डोंगर दऱ्यातनं पाणी पावसाचं पडलेलं येतं. आणि अशा प्रकारे हे पाणी सगळं नाही इथं येतं आणि इथनं डायरेक्ट खाली ड्रॉप होतं. आणि हे असं 7 जागेवरनं ड्रॉप होतं. हा सगळ्यात मोठा ड्रॉप आहे. असं पुढे गेलं ना तर अजून 6 ड्रॉप आहेत. आणि ह्या ड्रॉप जिथनं 6 जागेवरनं होतं ना, 7 जागेवरनं टोटल, म्हणजे 7 जागेवरनं होतं त्याला 7 सिस्टर वॉटरफॉल म्हणतात, म्हणजे 7 वॉटरफॉल संगच. तर आपण ते दिसतंय का तिकडं बिल्डिंग, सूर्यामुळे दिसणार नाही, तिकडून आपण व्ह्यू पॉईंट आहे तिथनं एकदम भारी धबधबा दिसतो ज्यावेळेस पाऊस असतो त्यावेळेस. आणि इथनं धबधबा तयार होतो. अशा प्रकारचा ड्रॉप आहे. एवढा उंच ड्रॉप आहे ना, किती खोल दरी पाहू शकताय तुम्ही. जितकी नजर जाईल तितकं दरीच दरी आहे. म्हणजे हे 2 टप्प्यात पडतोय मित्रांनो. इथनं ते मधल्या टप्प्यावर पडतोय आणि मधल्या टप्प्यातनं खाली पडतोय. अशा प्रकारचा इतका खतरनाक वॉटरफॉल आहे. कधी ना कधी पावसाळ्यात पण यायला लागेल मला वाटतं हे वॉटरफॉल पाहिला. एकदम जबरदस्त ठिकाण आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. आता हा व्हिडिओ मी मोबाईलमध्ये काढला आहे कारण कॅमेराची बॅटरी डेड झाली, पॉवर बँक पण डेड झाले, सगळे लय प्रॉब्लेम. तरी तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ काढला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा. तुमचा मित्र भाऊ लय लांब आला आहे पॅशन प्रो सारख्या गाडीवर, मेघालयला आला आहे. पाहू शकता हा वॉटरफॉल. मित्रांनो, तर हा मेन ड्रॉप आहे. इथनं ज्यावेळेस पाऊस येतो त्यावेळेस एवढा सगळा नदीगतच पोर्शन आहे. ह्यो खाली धबधब 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 पडतो त्यावेळेस नाही हे पॉईंट पाहिला, खूप मजा येत असेल. तिकडून पण व्ह्यू पाहिला आणि इथनं ह्या इको पॉईंटवरनं पण हे व्ह्यू पाहिला, खूप भारी वाटत असेल. येणार मी कधी ना कधी हो व्ह्यू पाहिला पावसाळ्यात पण. बघू कधी योग येतोय. आणि इकडं सनसेट व्हायला लागलाय. मित्रांनो, तर मी आता चेरापुंजीमध्ये आहे. चेरापुंजीमध्ये आल्यानंतर नाही मी एका ठिकाणी व्हिडिओ काढत होतो, म्हणजे टाईमलॅप्समध्ये फोन लावून. तर हे सर भेटले आपल्याला. हे सगळे यूपीचे आहेत. तर ह्याने यूपी से तर ह्यांनी नाही एकदम प्रश्नांचा ढिगस लावला. किधर से आए हो, कहाँ रहते हो और कितने दिन हो गए असं विचारायला लागले. तर त्यांच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर दिलं. तर त्यांचे काही रिएक्शन आहे बघू. आपको क्या कैसा लगा? बढ़िया, बहुत बढ़िया. और हमें तो जानकर एकदम अमेजिंग लगा कि आप महाराष्ट्र से पैशन प्रो से पूरा यहाँ चेरापुंजी तक ड्राइव करते हुए चले आए बाइक से, पैशन प्रो से. और दूसरा अमेजिंग तो ये है कि आप टेंट लगा के कहीं भी रह लेते हो. वाव, हम लोग तो सोच भी नहीं सकते इस बात को. ओके, और कोई बोलेगा? यही ओके ओके. गुड, वैसे गुड, नाइस. आपका बहुत अच्छा रहा. सुन के बहुत अच्छा लगा आपका कि आपने इस तरह से सब दिखाया और देखा. हमें बहुत अच्छा लगा. तो मित्रांनो, ह्यांना भेटून खूप भारी वाटलं. इनसे आप सबको मिलके बहुत बढ़िया लगा. ओके, थैंक यू. हर हर महादेव मित्रांनो, तर मी आत्ता नाही चेरापुंजीमध्ये मेघालयमध्ये तर इको पार्क म्हणून जागा आहे तिथं आलो होतो. तर ह्या ताई भेटल्यात आपल्या मुंबईच्या आणि त्यांची मुलगी छोटीशी. नाव काय तुझं बाळा? सुरुजा. तर ताईंना भेटून खूप भारी वाटलं. ताई मला आताच भेटल्या होत्या. तर मी दुसऱ्या लोकांशी हिंदीत बोलत होतो. मराठी माणसाची हिंदी मराठी माणसाला लगेच कळून येते. त्यामुळे त्यांनी मला ओळखलं आणि म्हणले कुठनं आला दादा. तर आमचं बोलणं झालं. तर आता परत ते मला नाही पार्किंगमध्ये भेटलेले. तर ताई तुम्ही काय म्हणताल? इथं आम्ही इको पार्क मध्ये आलेलो आहे आणि इथं सूर्य मावळायला लागला की लगेच गार वाटायला लागतं. आणि आम्ही तर कारमधनं आलोय, पण दादा भारतभर बाईकवरनं फिरतायत त्यांच्या हिरोच्या बाईकवरनं. तर मला फार आश्चर्य वाटलं की कसं करतील एवढ्याशा बाईकवरती एवढं सारं सामान लादून कसं फिरत असतील. आम्ही एवढ्या कम्फर्टमध्ये राहून सुद्धा आम्हाला असं होतंय की नको आता गार वाटायला लागला, आता जाऊया.
तर मला फार कौतुक वाटलं दादांचं. ओके, तर मॅडमला म्हणजे ताईला भेटून खूप भारी वाटलं मित्रांनो. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. आपला मराठी माणूस लांब भेटलं ना तर खूप भारी वाटतं. चला बाय बाय. पाहू शकता क्रिसमसचं डेकोरेशन कसं केलं इथं चौकात. मित्रांनो, तर फायनली एका पेट्रोल पंपावर आलोय चेरापुंजीमध्ये. तर इथं पाहू शकता असं बघा पेट्रोल पंप आहे. इथं चाललंय ह्यांची तयारी क्रिसमसची. तर आणि इथं ऑफिस आहे. तर ते म्हणे 10 वाजल्यानंतर पेट्रोल पंप बंद झाल्यानंतर टेंट लावा. आता मी गाठायचो तेवढ्या वेळात माझ्याकडे काहीच चार्जिंग नव्हती, पॉवर बँक बी चार्जिंग नव्हती, काहीच नव्हतं. तर आता एक गाडीवर चार्जिंग होऊन लावलं आहे आणि बाकीच्या पॉवर बँक आत चार्जिंगला लावले. अशा प्रकारचं नियोजन लावलेलं आहे. बघूया कसं होतं. एक पॉवर बँक जरी चार्जिंग झाली तर आपलं नियोजन होईल रात्रीचं. बघू काय होते. ओके चला बाय बाय. टेंट लावताना तुम्हाला परत दाखवतो मित्रांनो. तर फायनली इथं टेंट लावला आहे आणि 3.5 फुटात जागा होती. 3.5 फुटामध्ये 4 फुटाचा टेंट लावला आहे. त्यामुळं असा डोलल्यागत वाटतोय. तर अशा प्रकारे लावला आहे पेट्रोल पंप. 10 वाजेपर्यंत लावा म्हणत होते 10 वाजता, पण 10 वाजेपर्यंत मी काय करायचं, त्यामुळे लावला टेंट. चला काय होईल ते होईल. ओके चलो झोपतो. कोण आलं तर इतक्या लांब आलेल्या माणसाला नाही त्रास देणं असं मला वाटतंय. चलो. इथं काय रूल आहे की इथं नाही वे टेंटमध्ये राहण्याला अलाउड नाही आहे. राहायचं असेल तर तुम्हाला रूम वगैरे घ्यायची असेल असंच आहे मित्रांनो. तर इथं टेंट लावला आहे. तर हे सगळे भाऊ आहेत. ह्या भावाने आपल्याला मदत केली टेंट लावण्यासाठी. तर भाई धन्यवाद. राम राम. हे सगळे राजस्थानचे आहेत. ह्यांना म्हणजे भेटून चांगलं वाटलं. क्या बोलोगे भाई? बहुत बढ़िया भाई साहब. काय बोलला? ये भाई अपना बिहार से है ना. बाकी सब राजस्थान से, ये अकेला ही बिहार है. वो पाकिस्तान से. अशा प्रकारे चांगला. मागच्या वेळेस पण मी इथंच थांबलो होतो. कुणी नाही ओळखलं. या भावाने ओळखलं मला की म्हणे तुम्ही मागच्या वेळेस पण आला होता. अशा प्रकारचा पेट्रोल पंप आहे मित्रांनो. तर थांबलोय आता. मेन तर मी मोबाईल तिथं चार्जिंगला लावला आहे फास्ट चार्जरला, त्यामुळं थांबलोय असं. ओके राम राम. राम राम राम.